शुभ सकाळ सर्वांना. तर आज होता मार्गशीर्ष महिन्यातील 3रा गुरुवार. तर सकाळी सकाळी छान असं तयारी करून घेतली आणि देवीची पूजा पण मांडून घेतली. आता देवघरातील देवांची पूजा वगैरे सर्व काही यांनीच आवरलं होतं. मी फक्त समोरची लक्ष्मी मातेची जी पूजा वगैरे होते ना, तर तीच छान अशी ठेवून घेतली, रांगोळी वगैरे काढली, पूजा ठेवली होती. माऊला सध्याला शाळेला सुट्टीच आहे, कारण तिच्या स्कूलमध्ये ॲन्युअल फंक्शन वगैरे चालू होते, त्यामुळे तिला सोडायचं काय टेन्शन नव्हतं. त्यामुळे म्हटलं पूजा ठेवली तर सकाळी सकाळी लगेच कथा वगैरे पण वाचून घेऊया. आई पण आलेली होती भेटायला, तर मग ती पण माझ्याजवळ बसली होती आणि आम्ही दोघींनी मिळून छान अशी पूजा केली, कथा वगैरे वाचून घेतली. आता गुरुवारच्या दिवशी ती माझ्याकडे आलेली आहे, तर म्हटलं आपण तिची ओटी वगैरे भरावी. खरं तर आम्हाला नवीन कपडे वगैरे काहीही वर्षभर खरेदी करायचं नाही, त्यामुळे घरातीलच एक साडी घेतली. त्यावरती हळदी कुंकू, खारी खोबरं, सुपारी, हळकुंड, सोबतच हळदी कुंकू वगैरे थोडंसं तांदूळ, नारळ हे सर्व ठेवलं आणि तिची ओटी भरून घेतली. तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला ओटी भरायला जमतं, त्यामुळे मी ओटी भरली. नाहीतर मग एरवी जर ती आली असती तर नसती जमली ओटी भरायला. तर छान अशी तिची ओटी वगैरे भरून घेतली आणि कथेत जसं सांगतात ना, की शांबलेकडे तिची आई तिला भेटायला वगैरे येते, तर अगदी त्याच गोष्टीची आम्हाला दोघीलाही इथे आठवण झाली होती. आता संध्याकाळच्या वेळेस म्हटलं थोडंसं स्वयंपाक लवकर आवरून घेऊया, कारण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा होता. गुरुवार असल्यामुळे मठात पण जायचं होतं स्वामींचं दर्शन करायला. तर 2 पुरणपोळ्या बनवून मी स्वामींसाठी पण नैवेद्याला घेऊन गेले होते, पण तिथे खूपच गर्दी होती, त्यामुळे जास्त काही रेकॉर्डिंग वगैरे केली नाही. घरी आल्यानंतर छान असा नैवेद्य वगैरेचं ताट बनवून घेतलं आणि देवाला दाखवलं. त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून एकत्र जेवण वगैरे पण केलं. तर चला, असा होता आजचा मिनी ब्लॉग. आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. बाय.